सो મેગ્નેટિક ફ્લક્સ काय राहतं? તો વિદ્યુત ચુંબકીય પ્રેરણ પર હાથ ધરવામાં આવેલા શ્રેણીબદ્ધ પ્રયોગોને સમજાવવા માટે એક સરળ ગાણિતિક સંબંધને શોધવામાં આવ્યો. ફેરાડેને મોટી આંતરસૂઝ રહેલી છે. જો કે તેમના નિયમોને લખીને સચોટ અને સાચી રીતે દર્શાવેલો फ्लक्सની संकल्पना થાય છે. आता आपण विद्युत फ्लक्स शिकलेले आहेत. तसं मॅग्नेटिक फ्लक्स असतं, की समजा एखादी लूप आहे, समान चुंबकीय क्षेत्र आहे पहा. हे समान चुंबकीय क्षेत्र आहे वेक्टर बी. त्याच्यामध्ये तुम्ही ए क्षेत्रफळ असणारी एखादं समतल ठेवलं. ओके, प्लान समतल ठेवलं, तर त्या समतलमधून पसार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्र रेखांची संख्या म्हणजे ते काय असतं, त्या समतल सोबत रिलेट करणारं फ्लक्स असतं ते. मग चुंबकीय फ्लक्स जे असतं त्याचा फॉर्म्युला phi b = वेक्टर बी डॉट वेक्टर ए येतं. काय येतं हे? वेक्टर बी डॉट वेक्टर ए. जिथं जो डॉट प्रोडक्ट येतो म्हणून काय ना तुमचा आला बी ए कॉस थिटा आहे. काय फ्लक्स बरोबर काय बी ए कॉस थिटा. जिथं बी काय आहे? समान चुंबकीय क्षेत्र आहे. ए काय आहे? जी लूप घेतली आपण किंवा जे समतल घेतलंय त्याचा क्षेत्रफळ आहे, त्याचं क्षेत्रफळ, त्याचा एरिया आहे तो किंवा त्याचं क्षेत्रफळ आहे. ओके, आणि थिटा काय आहे? तर मॅग्नेटिक फील्ड आणि हा जो एरिया वेक्टर आहे त्याचा मधला अँगल आहे. हमेशा आठवण ठेव, ज्या एरिया वेक्टर जो असतो तो ज्या प्लानचा आपण एरिया वेक्टर घेतो त्या प्लानला हमेशा लंब असतो एरिया वेक्टर. जसं की हे समतल घेतलं आपण, तर ह्या समतलला लंब दिशेत आहे एरिया वेक्टर, ज्याला प्लान म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. बी डॉट ए. मग आता जर हे समतल आपण सरळ ठेवलं, एकदम चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत ठेवलं असं, तर आपल्या मॅक्सिमम फील्ड लाईन पास होतील. पण थोडंसं अँगल बनवून ठेवलं तर फील्ड लाईन्सची संख्या काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. म्हणजे फ्लक्स कमी होऊन जाईल. फ्लक्स दुसरं काहीच नसतं, म्हणजे चुंबकीय फ्लक्स म्हणजे चुंबकीय क्षेत्र रेखांची म्हणजे एखाद्या विस्तारमधून किंवा एखाद्या समतलमधून पसार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्र रेखांची संख्या, त्याला त्याचं फ्लक्स म्हणतात. किंवा विद्युत फ्लक्स म्हणजे काय असतं, तर एखादं समतल किंवा काही असेल तर त्याच्यातून पसार होणाऱ्या विद्युत क्षेत्र रेषांची संख्या. ओके, तर आठवण ठेव जा, फ्लक्स जे हे 3 वस्तूंवर आधारित आहे. चुंबकीय क्षेत्र, ज्याच्यात आपण फ्लक्स शोधतोय त्याचा एरिया आणि त्या दोन मधला कॉस अँगल. ओके, थिटा आहे ए आणि बी वच्चेના अँगलचे. क्षेत्रफळनी एक सदिश तरीकेने संकल्पना आगाऊ प्रकारात एकमा समजायची. आता याच्यात काय आहे की समजून घ्या, की असा एखादा एरिया असेल की ज्याच्या वेगवेगळ्या म्हणजे समान चुंबकीय क्षेत्र नाही. आता इथं समान चुंबकीय क्षेत्र होतं म्हणून एक सिंगल फ्लक्सचा फॉर्म्युला वापरला आपण. पण समजून घ्या की समान चुंबकीय क्षेत्र नसेल, मग काय करू आपण? वेगवेगळ्या विस्तारात वेगवेगळं चुंबकीय क्षेत्र असेल, मग आपल्याला काय करावं लागेल? तर तो जो पुरा विस्तार असेल, जसं की समजून घ्या असं काहीतरी असं चुंबकीय क्षेत्र आहे जे अचळ नाहीये. ओके, मग ह्या केसमध्ये आपण काय करू? एखादा प्लान ऑफ पेपर घेतला, हा पेपर, हे समतल घेतलं आपण, मग याचं फ्लक्स शोधायचं आहे, तर आपण याचं एकच सिंगल फ्लक्स इक्वेशन नाही वापरू शकत. मग हा जो एरिया याला आपल्याला डिवाइड करावा लागेल वेगवेगळ्या भागात. हा जो एरिया याला आपण काय करू? वेगवेगळ्या भागात डिवाइड करून घेऊ, 3-4 भागात. ओके, आणि दरेक भागाचं काय करायचं? वेगवेगळं फ्लक्स शोधायचं. जसं की हा पहिला भाग आहे, त्याचा एरिया DA1 असेल आणि त्या भागासोबतचं चुंबकीय क्षेत्र समजा B1 असेल. तसं दुसरा एरिया असेल त्याचा एरिया DA2 असेल. त्याच्याशी रिलेटेड मॅग्नेटिक फील्ड B2 असेल. तर मग अशा सगळ्या भागांचा आपण काय शोधू? दरेक भागाचं मॅग्नेटिक फ्लक्स शोधू आपण आणि त्या सगळ्यांची बेरीज करू, तर आपल्याला काय भेटेल? या पुऱ्या पृष्ठभागाचा कुल फ्लक्स भेटून जाईल. तेव्हा हा सिंगल फॉर्म्युलाने होणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल? जितके भाग असतील तेवढ्या दरेक भागाचं इंडिव्हिज्युअल म्हणजे वेगवेगळं फ्लक्स शोधावं लागेल. जसं की पहिल्या भागाचा फ्लक्स B1 डॉट DA1 प्लस B2 डॉट DA2 दुसऱ्या भागाचं प्लस B3 डॉट DA3 अशा प्रकारे n भाग जेवढे असेल तेवढे. आणि त्याच्यानंतर मग टोटल फ्लक्स काय असेल? तर दरेक भागाच्या फ्लक्सची काय करून टाकायची? बेरीज करून टाकायची. आता फ्लक्स ही काय आहे? अदिश राशी. का? कारण की त्या दोन सदिशांचा अदिश गुणाकार येते. म्हणून ती काय म्हटली जाईल? अदिश राशी आहे फ्लक्स. ओके? आणि डाउट्स? इथपर्यंत फ्लक्स काय असतं? आणि फ्लक्स काय आहे? तर फ्लक्स मध्ये दोन वस्तू आहेत. एक बी आहे आणि एक आहे. बी काय आहे? मॅग्नेटिक फील्ड आणि ए काय एरिया आहे. मॅग्नेटिक फील्डचा जो युनिट असतो तो टेस्ला असतो. आपण त्याला टेस्लामध्ये मेजर करतो. आणि ए एरियाचा आहे. एरिया आपण मीटर स्क्वेअर मध्ये मापतो. म्हणून मॅग्नेटिक फ्लक्सचा जो युनिट होतो तो काय होतो? टेस्ला इंटू मीटर स्क्वेअर येतो. आणि मॅग्नेटिक फ्लक्स ही काय एक अदिश राशी आहे. अदिश आहे कारण दोन सदिशांचा अदिश गुणाकार येतो. ती काय येणार आहे? अदिश राशी येणार आहे. ओके, सो दॅट दिस इज युअर फ्लक्स. ओके, फ्लक्स समजलं? मग आपण फ्लक्स जर या 3 वस्तूंवर आधारित आहे, बी, ए आणि कॉस थिटा, तर फ्लक्स चेंज बी आपण या तिघांमधून कोणती बी एक वस्तू चेंज करून बी करू शकतो. सगळ्या बी चेंज होतील तरी चालेल. पण कम से कम या 3 मधली एक तरी वस्तू बदलायला पाहिजे, तर तुमचं फ्लक्स काय होत राहील? बदलत राहील. मग ते मॅग्नेटिक फील्ड चेंज करत राहा किंवा एरिया चेंज करत राहा किंवा मग काय करा? त्या दोघांमधला अँगल चेंज करत राहा.
ह्या तिघा वस्तूंनी तुम्ही काय करू शकता, फ्लक्स चेंज करू शकता. आणि जर असं होत असेल तर तुमच्या दुसरी जी लूप असेल त्याच्यामध्ये विद्युत क्षेत्र निर्माण होईल, म्हणजेच काय त्याच्यात ईएमएफ जनरेट होईल. ओके, क्लिअर? इथपर्यंत कोणाला काय डाऊट? नो सर. हे इथपर्यंत एकदम इझी आहे. आता इथून पुढे हे चॅप्टर खूप इझी चॅप्टर आहे, पहिले सांगतो तुम्हाला. आणि हा कन्सेप्ट समजला ना की मग पुरा चॅप्टर तुम्हाला समजून गेला, असं समजून घ्या. आता मेन आहे फॅरेडेनो प्रेरणो नियम, फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन, मोस्ट इम्पॉर्टंट रूल 6.4. आता त्याच्यात ह्या सगळ्या वस्तूंचं काही काम नाही, ऑलरेडी डिस्कस केलंय. तो जो नियम आहे तो डायरेक्ट इथून आहे. ओके, आणि तुम्हाला बोर्ड मध्ये बी इथूनच लिहावा लागेल तो. ओके, तर फॅरेडेचा जो नियम आहे त्याच्यात मी तुम्हाला काय बोललो की जर ईएमएफ प्रोड्यूस करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला काय करावं लागेल, वेळेसोबत तुमचं फ्लक्स काय झालं पाहिजे, बदललं पाहिजे, तरच तुम्हाला ईएमएफ भेटेल, नाही तर भेटणार नाही. ओके, मग तोच नियम आहे की પરિપથમાં પ્રેરિત ઈએમએફ નું માન તે પરિપથમાંના ચુંબકીય ફ્લક્સના ફેરફારના સમય દર જેટલું હોય છે. म्हणजे की परिपथमध्ये कोणताही परिपथ असेल त्याच्यातलं ईएमएफचं मूल्य, त्या परिपथचा ईएमएफचं मूल्य हे त्याच्या फ्लक्सचा फेरफारचा समय दर जितकं असतं. आणि हे मायनस साइन कसं, ऋणचिन्ह ऍब्सोल्युटની दिशा અને તેથી બંધ લૂપમાં વિદ્યુત પ્રવાહની દિશા સૂચવે છે. तर हे ऍब्सोल्यूट काय दर्शवतं, तर बंद परिपथ मध्ये विद्युत प्रवाहाची दिशा म्हणजेच की हे जे ईएमएफ असतं, ईएमएफ म्हणजेच काय, व्होल्टेजला ईएमएफ म्हणतो आपण. ईएमएफ ची दिशा दर्शवत असतं. ओके, ज्याच्याविषयी आपण पुढे शिकणार आहे. ओके, मग आता इथं कसं होतं की एकच टर्न असणारी लूप होती. असं जर समजा एन टर्न असणारी लूप असेल, एन आटे असतील अशा लूप मध्ये, मग तेव्हा टोटल ईएमएफ किती प्रोड्यूस होईल, तर दरेक आट्याचा फ्लक्स फाय असेल, तर दरेक आट्याचा फ्लक्स चेंज मध्ये डी फाय बाय डी टी, तर अशा एन आट्यांचं जर फ्लक्स असेल तर टोटल फ्लक्स किती होऊन जाईल, तर जे आपलं ईएमएफ चे इक्वेशन आहे त्याला पुढे मल्टिप्लाय बाय काय करून द्यायचं, एन करून द्यायचं, कारण की सगळे आटे सारखेच असतात. मग दरेकचं फ्लक्स काय असणार आहे, सारखंच असणार आहे. मग टोटल ईएमएफ किती होईल, एन इंटू डी फाय बाय डी टी द्वारा तुम्ही देऊ शकता. जर एक सिंगल टर्न असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, आणि एन टर्न्स असतील तर हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. आता ह्या केसमध्ये पहा, બંધ ગાળામાંના આટાઓની સંખ્યા n વધારે હોય તો પ્રેરિત ईएमएफ ની पण વધારી શકાય છે. म्हणजे जितके जास्त आटे तुम्ही घेणार तेवढं तुमचं प्रेरित ईएमएफ काय असेल, जास्त असणार आहे. आता याच्यात आपण पाहू शकतो की बी, ए आणि थीटा पदोमध्ये एक अथवा વધુ પદોને फ्लक्सમાં फेरफार કરી શકાય છે. म्हणजे की आपण काय करू शकतो, जे फ्लक्सचं इक्वेशन होतं ते काय होतं, बी ए कॉस थिटा होतं. ओके, तर बी ए कॉस थिटा मधून तुम्ही बी ए किंवा थिटा या तिघांमधून कोणती बी वस्तू बदलली तर त्यामुळे तुम्ही फ्लक्स मध्ये चेंज करू शकता. मग त्याच्यावर तुम्ही बी मा फेरफार કરીને फ्लक्स बदलवा, म्हणजे चुंबकीय क्षेत्रामधला गुंजणाने परिभ्रमण बदलीने अथवा की गुंजणाने नाનું કે મોટું કરીને, म्हणजे पहा फ्लक्स चेंज कसा करू शकतात, एक तर मॅग्नेटिक फील्ड तुम्ही कमी जास्त करा, म्हणजे मॅग्नेटला मागे पुढे करा, त्याच्याने मॅग्नेटिक फील्ड कमी जास्त होईल, त्याच्याने फ्लक्स चेंज होईल. दुसरं आहे की चुंबकीय गुचडो जे आहे, म्हणजे जी लूप आहे तुमच्याकडे, तिच्या एरिया म्हणजे परिमाण, म्हणजे काय, एरिया बदलून, म्हणजे तिचा परिमाण लहान मोठे करून बी तुम्ही फ्लक्स चेंज करू शकता. किंवा तिसरं आहे चुंबकीय क्षेत्राમાં गुंजणाने बी आणि ए वच्चेનો कोन थिटा बदलाय ते રીતે, म्हणजे काय, ती लूपला तुम्ही चुंबकीय क्षेत्रात फिरवत राहा. जर लूपला चुंबकीय क्षेत्रात फिरवत राहिलं तर त्याच्याने काय होतं, अँगल बदलतो, आणि त्या अँगल बदलल्याने तुमचं फ्लक्स बदलत राहणार. आणि अशा तिघ रीतीने तुम्ही काय करू शकतात, ईएमएफ प्रेरित करू शकतात. आणि इथं ईएमएफ प्रेरित झालंय म्हणजे बनलेलं आहे, म्हणून याला काय म्हणतात, इंड्यूस ईएमएफ किंवा प्रेरित ईएमएफ असं म्हटलं जातं. आणि डाऊट्स, 2 मार्काला हा प्रश्न येतो परीक्षेत, फॅरेडेचा नियम सर, समजावा. हा, थोडं रिपीट करून द्या ना काय रिपीट परत करू, एकदा. हा एकदा थोडं एकच शॉर्ट फॉर्म्युला करून महत्वाचा, द्या. दुसरं काहीच नाही. ईएमएफ केव्हा प्रोड्यूस होईल, जेव्हा तुम्ही एखादी लूप घेता त्याच्यात ईएमएफ केव्हा प्रोड्यूस होईल, जेव्हा त्या लूप सोबतचं जे फ्लक्स आहे ते वेळेसोबत बदलेल तेव्हाच त्याच्यात ईएमएफ प्रोड्यूस होईल. मग वेळेसोबत बदलताय म्हणजे काय होईल, त्याच्या टीच्या सापेक्षात आपण काय करणार आहे, विकलन करू. जी वस्तू टाइम सोबत बदलते त्या वस्तूचं वेळेसोबत काय होतं, विकलन होतं. जर ही वस्तू बदलणार नाही, अचळ होऊन जाईल तर विकलन शून्य येईल, बट ही बदलत राहील तर विकलन तुम्हाला भेटेल. बरोबर. प्रेरित ईएमएफ, मग ते सांगितलं ना, प्रेरित ईएमएफ નું માન તે પરિપથમાંના ચુંબકીય ફ્લક્સના ફેરફારના સમય દર જેટલો છે. ચુંબકીય ફ્લક્સ છે આ ડી काय दर्शवतोय, फेरफार. तर चुंबकीय फ्लक्सना फेरफाરના સમય દર, આ છેદमध्ये काय, टाइम आहे. ओके, चुंबकीय फ्लक्सना फेरफाરના સમય દર જેટલો હોય છે. आणि लूपला जर एन टर्न्स असतील,
लूपला जर n टर्न्स येईल तर पुढे काय होऊन जाईल n येईल म्हणजे तुमचं ईएमएफ n टाइम्स वाढून जाईल. एक सिंगल लूपला जेवढा फ्लक्स चेंज येणार तेवढ्या 10 लूप बी बनवले असेल तरी बी त्यांना येणार आहे. म्हणून इथं काय येणार आहे पुढे n येणार आहे. आणि फ्लक्स चेंज कशा रीतीने होऊ शकतात तर आपल्याकडे फ्लक्सचा फॉर्म्युला काय हा आहे BA cos θ. मग एक तर तुम्ही मॅग्नेटिक फ्लक्स चेंज करून फ्लक्स बदलू शकतात. मॅग्नेटिक फील्डला बदलून फ्लक्स चेंज करू शकतात. चेंज म्हणजे तुम्हाला बदलायचं तर या तिघांमधून एक वस्तू बदलेल तर ऑटोमॅटिकली फ्लक्स बदलेल ना. मग एक तर एरिया बदलून म्हणजे ही लूप आहे तिला लहान मोठी करायची किंवा मग तिसरा अँगल म्हणजे ही लूपला जर आपण गोल गोल फिरू आता समजा ही लूप अशी आहे तिला अशी वरती घेऊन गेले तर हा अँगल चेंज होईल परत इकडे मागे येऊन गेले परत अँगल चेंज होईल इकडे खाली घेऊन गेले परत अँगल चेंज होईल म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मध्ये तिला गोल गोल फिरवली तर हा थिटा हमेशा चेंज होत राहील ना. तर त्याच्यामुळे तुमचा फ्लक्स चेंज होऊ शकतो. अशा 3 रीतीने तुम्ही काय करू शकता फ्लक्स चेंज करू शकता. आणि त्या जितक्या वेळेस तुमचा चेंज जोपर्यंत होत राहील फ्लक्स तोपर्यंत तुम्हाला ईएमएफ भेटत राहील दुसऱ्या लूप मध्ये. जसं फ्लक्स चेंज बंद ईएमएफ बंद. म्हणून याला काय म्हणतात प्रेरित ईएमएफ असं म्हणतात. आणि डाऊट्स आता समजलं. हो सर. आता एक्झाम्पल नंबर 6.1 काय नाहीये 6.2 ओके. त्याच्यानंतर 6.3 लेन्स नो नियम. आज आपल्याला हे चॅप्टर इथपर्यंत संपवायचं आहे. किती वाजले आता 7:30. अर्धा तास झाला ना. अर्धा तास होऊ शकतो. चाल लक्ष द्या आता एक्झाम्पल नंबर 6.2 आहे. आता 6.2 मध्ये काय आहे तर 10 સેન્ટીમીટર બાજુ વાળી 0.5 ઓહમ અવરોધ ધરાવતી એક ચોરસ લૂપ પૂર્વ પશ્ચિમ સમતલમાં ઊભી મૂકવામાં આવેલ છે. 10 સેન્ટીમીટર બાજુ असणारी અને 0.5 ઓહમ અવરોધ असणारी એક લૂપ आहे चौरस लूप जिला पूर्व पश्चिम समतलमध्ये ठेवण्यात आलेली आहे. तर 0.1 ટેસ્લાનું એક સમાન ચુંબકીય ક્ષેત્ર સમતલ પર ઉત્તર પૂર્વ દિશામાં લાગુ પાડેલ છે. आता चुंबकीय क्षेत्र 0.1 ટેસ્લાच आहे. जे समान चुंबकीय क्षेत्र ते कोणत्या दिशेत लागू पाडलंय आपण उत्तरकडून पूर्व दिशेत लागू पाडलेलं आहे. ओके. આ ચુંબકીય ક્ષેત્ર 0.7 ટેસ્લા સેકન્ડમાં किती सेकंडमध्ये 0.7 સેકન્ડમાં અચળ દરે ઘટાડીને શૂન્ય કરવામાં આવે છે. म्हणजे आपण काय करतोय पहिले मॅग्नेटिक फील्ड किती आहे 0.1 टेस्ला आहे त्याला 0.7 सेकंड नंतर आपण काय करतो शून्य करतोय म्हणजे काय बदलतोय आपण इथं चुंबकीय क्षेत्र बदलतो आहे. मग चुंबकीय क्षेत्र जर बदलतंय तर मग तुमचं फ्लक्स चेंज होणार आहे आणि फ्लक्स चेंज होईल तर काय होईल तुम्हाला ईएमएफ भेटेल. ओके. तर આ સમય અંતરાલ દરમિયાન પ્રેરિત ईएमएफ અને વિદ્યુત પ્રવાહનું માન શોધો. ह्या टाइम दरम्यान तुम्हाला प्रेरित ईएमएफ आणि विद्युत प्रवाहाचं मूल्य शोधायचं आहे. ओके. मग आपण पहिले फ्लक्स शोधून घेऊ. ओके. आता काय दिलेलं आहे त्याच्यात एक्झाम्पल 6.2 आहे. आता जी 4 डायरेक्शन आपल्याकडे नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट. आता लूपची ती कशी ठेवलेली तुम्ही पूर्व पश्चिम समतल मध्ये ठेवली म्हणजे लूप तुमची अशी. ओके. समतल मध्ये का समतलला लंब आहे पाहून का काय दिलेलं आहे समतलला लंब आहे ना उत्तर एक ચોરસને પૂર્વ પશ્ચિમ સમતલમાં ઊભી રાખવામાં આવે છે म्हणजे ઊભી ठेवलेली आडवी नाही म्हणजे समतलला लंब आहे ती अशी नाही येणार ती अशी येईल ती लूप. ही लूप आहे उभी ठेवलेली तुम्ही समतलमध्ये. ओके डन. याच्या ऍक्सिस ड्रॉ करून देऊ आपण. दोन ऍक्सिस ड्रॉ करतोय मी एक्स वाय साठी. ओके. या समतलमध्ये आपण लूप ठेवलेली बरोबर. आता ही लूप ठेवली म्हणजे तिचा एरिया वेक्टर कुठं असेल आता ही लूप अशी समतलला उभी आहे लक्षात ठेव जरी उभी आहे अशी आडवी नका समजता. मग तिचा जो एरिया वेक्टर येईल तो ह्या दिशेत येईल ईस्ट किंवा वेस्ट या दोघांमधून एक दिशेत असणार आहे. पण आपण काय अज्युम करू ईस्टच्या डायरेक्शन मध्ये असेल. तिचा जो एरिया वेक्टर आहे तो कोणत्या दिशेत असेल ह्या दिशेत ईस्ट मध्ये. ओके. ह्या दिशेत तुमचा तिचा काय असेल एरिया वेक्टर या लूपचा उभी ठेवलेली तिला म्हणून. ओके. उत्तर पूर्व पश्चिम मध्ये
बरोबर. मग इकडे एरिया वेक्टर आला. आता तुमचं जे चुंबकीय क्षेत्र ते कोणत्या दिशेत आहे? तर नॉर्थ ईस्ट दिशेत आहे, या दिशेत. कोणत्या दिशेत आहे? नॉर्थ ईस्ट ही दिशा झाली. नॉर्थ ईस्ट ची डायरेक्शन कोणती असते? ही असते. मग ही कुठं बी याच्यासोबत कितीचा अँगल बनवणार इथं? नॉर्थ ईस्ट म्हणजे सेंटर मधून पास होते. तर या एरिया वेक्टर सोबत हे मॅग्नेटिक फील्ड कितीचा अँगल बनवेल इथं? तर हा ऑब्व्हियसली कितीचा असेल? 45 चा अँगल असेल. कितीचा असेल? 45. तर ए आणि बी मधला अँगल किती कसं काय असणार सर? आहे? हा? कसं अरे काय? नॉर्थ ईस्ट डायरेक्शन सेंटर मध्ये असते ना. हो. सॉरी इथं नाही. नॉर्थ कडून ईस्ट कडे ना. ओके बरोबर आहे. सॉरी. हो. नॉर्थ ईस्ट आहे ना. मग कुठून बी अँगल कट करेल ते सेंटर मधूनच पास होणार आहे. बरोबर आहे. तर या दोघांचा इक्वलच असेल. नॉर्थ ईस्ट सेंटर वाली डायरेक्शन घेतली जाते. नॉर्थ टू ईस्ट मध्ये अशीच दिशा घेतली जाईल. दुसरी कोणती डायरेक्शन घेऊ नाही शकत. मग तो हमेशा जो अँगल बनेल तो कितीचा बनणार आहे? ए आणि बी मधला 45 चाच अँगल बनणार आहे. ओके. मग त्याच्यावरून फ्लक्स. आता फ्लक्स दोन आहेत. दुसऱ्या वेळेस मॅग्नेटिक फ्लक्स शून्य होऊन जातं. पहिला फ्लक्स घेऊ आपण. तर पहिल्या फ्लक्स साठी B1 पहिला मॅग्नेटिक फील्ड B1 A cos थीटा येईल. ओके. आता इथं दोन मॅग्नेटिक फील्ड आहे आपल्याकडे. B1 किती आहे? 0.1 टेस्ला. B1 किती होतं? 0.1 टेस्ला. आणि B2 किती होतंय? आफ्टर 0.7 सेकंड काय होऊन जातंय? मॅग्नेटिक फोर्स 0 होऊन जातंय. ओके. 0. मग हे फ्लक्स ∅1 आणि एरिया किती येतं? तर ही चौरस आहे. 0 कसं काय झालं सर? दिलेलं आहे तिथं उदाहरण मध्ये. उदाहरण मध्ये दिलंय 0.7 सेकंड नंतर तुमचं मॅग्नेटिक फील्ड शून्य होऊन जात आहे. आणि एरिया याची बाजू 10 सेंटीमीटरची. ओके. 10 सेंटीमीटर म्हणजे काय? 0.1 मीटर. 10 सेंटीमीटर म्हणजे काय आता? 0.1 मीटर. मग किती येईल इथं एरिया? 0.1 चा वर्ग. चौरस आहे ना. चौरसचा एरिया किती असतो? बाजूचा वर्ग. मग 0.1 चा वर्ग गुणिला 0.1 चा वर्ग किती होऊन जाईल? 0.01 चा वर्ग. 0.01 मीटर स्क्वेअर. यालाच आपण असं पण लिहू शकतो. पण लक्षात ठेवा, ज्या डेसिमलच्या 2 घरे इकडे गेले ना आपण, या संख्येला मोठी करतोय ना आपण, मग -2 घात येईल. पण जेव्हा तुम्ही उजवीकडे जातात ना डेसिमलच्या, या चिन्हाला 2 घरं उजवीकडे सरकवताना तर वरती मायनस येतो आणि डावीकडे सरकवता तर प्लस येतो. हमेशा आठवण ठेवजा. मग तुमचा एरिया येऊन जाईल 10⁻2 मीटर स्क्वेअर. ओके. मग तुमचं इथं मॅग्नेटिक फ्लक्स पहिलं ∅1 किती? B1 किती आहे? 0.1. ओके. एरिया किती आहे? 10⁻2. ओके. आणि कॉस 45. सर हा 1 नाही येणार का? 1 काय? गुणिला काय? 1 एक कुठं येईल रे? तर तुम्ही पॉइंट मागे घेतला ना. इथं काय दिलंय मॅग्नेटिक 0.1 आहे तर 0.1 सर इकडे एरिया मध्ये एरिया 1 का बरं येईल? मग मी काय उचलला नाही. तर तुम्ही पॉइंट मागे घेतला ना. नाही ना. 2 घरं अरे मग एक लिहिला मी लिहिला सारखं जास्त ना. मग ते त्यांचा साल आहे ना. तुझा व्हॉइस म्यूट करून दे. आवाज येतोय, पप्पांचा आवाज येतोय. एक लिहिला नाही लिहिला सारखं जास्त. लक्षात ठेव जा. म्हणून नाही लिहिलाय तो. मग आता हा पण 0.1 येतं. 0.1 म्हणजे काय? 1 इकडे गेला तर 10⁻1. ओके. म्हणजे इथं किती होऊन जाईल? 10⁻1 हा 10⁻2 हा. ओके. आणि हे cos 45 म्हणजे 1/√2 येतं. मग हे किती होऊन जाईल? 10⁻3 भागीला √2. ओके. आणि दुसरा फ्लक्स ∅2 काय येणार आहे? 0 येईल. डायरेक्ट शून्य लिहिलं. त्यासाठी इक्वेशन वगैरे लिहायची गरज नाही, कारण की B2 काय आहे? दुसरं मॅग्नेटिक फील्डच 0 आहे म्हणून. ओके. हे झालं. मग आता बाकी काय राहिलं? मग डायरेक्ट EMF. तर ऍप्सिलॉन इज इक्वल टू काय येईल? -Δ∅/Δt. आता इथं मायनस इग्नोर बी केलं तरी चालेल, किंवा मग मायनस आता ∅2 - ∅1 करायचं. ∅2
-φ1. ओके, डिवाइड बाय डेल्टा टी. तर डेल्टा टी टाइम काय आहे? डेल्टा टी आपल्याकडे टाइम आहे 0.7 सेकंड लागतोय, म्हणजे पहिले 0 सेकंद त्याच्यानंतर 0.7 सेकंड नंतर. मग काय लिहितं? -0 मायनस इथं किती येणार आहे फ्लक्स? 10चा -3 घात भागीला √2. सर हा, मायनस का बघितलं सर आपण EMF? अरे तिथं इक्वेशन मध्ये मायनस येतं ना, पाहिलं नाही का तू ईएमएफच्या इक्वेशन मध्ये? हे मी तुला आता नेक्स्ट थिअरी मध्ये सांगेल की मायनस का घेतात. आणि इथं पुढे टायमिंग किती येईल? 0.7. ओके, मग 0 मायनस समथिंग मायनस मायनस प्लस होऊन जाईल. मग इथं काय होणार आहे? 10चा -3 घात भागीला हा अंश मध्ये √2 छेद मध्ये चालला जाईल, तर √2 गुणीला 0.7 होऊन जाईल. आता याचा भागाकार तुम्ही करायचा आहे, मी नाही करणार. ओके, √2 म्हणजे 1.41 होतं, त्याच्या गुणीला 0.7 करायचा, त्याच्यानंतर जे बी उत्तर येईल त्याला 1 भागीला करायचा, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. ओके, आणि तुमचं उत्तर काहीतरी 1.1 मिली वॉल्ट जेवढं येईल. मिली वॉल्ट मध्ये 10चा -3 घात वॉल्ट असतो. √2 येतं 1.41 गुणीला 0.7 करायचा, जे उत्तर येईल त्याला 1 भागीला करायचा, तुम्हाला लगभग हो, लगभग सर. एक उत्तर भेटेल. ओके, एवढं झालं की आता हे कोणीच मला विचारायचे नाही हे कसं आलं, तुम्हाला हे आलं पाहिजे. तुम्ही 12वीला आहे आता, हे मी सांगणार नाही कोणाला. इतके लहान नाही की एवढं छोटं मॅथमॅटिक्स मला सांगावं लागतं. आणि राहिलं करंट, त्याच्यानंतर करंट शोधायचं, तर तुम्हाला लूपचा रेझिस्टन्स दिलेला आहे ऑलरेडी त्यांनी. लूपचा रेझिस्टन्स दिलेला आहे जो 0.5 ओम आहे, तर त्याच्यावरून करंट भेटून जाईल. करंट इज इक्वल टू ऍप्सिलॉन भागीला आर येईल. तर ऍप्सिलॉन 10चा -3 घात येतो आणि भागीला ऍप्सिलॉन 10चा -3 घात घेतला. 1 मिली वॉल्ट म्हणजे 10चा -3 घात वॉल्ट असतं आणि भागीला 0.5 आहे, तर 2 मिली एम्पियर येऊन जाईल करंट. ओके, हे झालं तुमचं प्रेरित करंट. ओके, आणि डाउट्स? सर हा, ते दाखवण्याचा स्क्रीनशॉट काढायचं होतं एक्झाम्पल. हो सर. सिंपल एक्झाम्पल आहे, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून घ्या. हे पुढचं तुम्हाला करायचंय स्वतः. काढला? हो सर. आता हे एक्झाम्पल जे 6.3 हे तुम्हाला करायचंय. पहा मी शॉर्ट मध्ये सांगून देतो. पहा 1 मिनिटानंतर मीटिंग ऍड होऊन जायचं, परत जॉईन करायचं, मी स्टार्ट करून दिलं. ओके, तोपर्यंत एक्झाम्पल कसं करायचं तेवढं सांगेल, तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करायचंय. तर 10 सेंटीमीटर त्रिज्येची आता लूप आहे, गोल रिंग आहे. ओके, त्रिज्या दिली म्हणजे πr² त्याचा एरिया येतो. सेंटीमीटर पहिले मीटर करायचं, त्याच्यानंतर πr² करायचं. ओके, 500 टन्स आहेत त्या लूपला. 588 2 ओम अवरोध धरावती एक गोळाकार लूपने त्यांना समतल पृथ्वीना चुंबकीय क्षेत्रना समस्थितीत घटक लंबर आहे ते इथे मुकेली છે. म्हणजे त्याच्यासोबत पृथ्वीचा जो चुंबकीय क्षेत्राचा घटक आहे तो काय लंब राहील अशा रीतीने ठेवले. तर त्याने 0.25 सेकंड मा ऊर्ध्व व्यासने अनुलक्षीने बरोबर 180 ना भ्रमण करावं आहे. म्हणजे ती लूप पहिले जिथं होतं तिथून 180 अँगलने तिला भ्रमण करवणार आहे. तर हा गुजरामा प्रेरित ईएमएफ आणि विद्युत प्रवाहानं माननो अंदाज लगावा. मग या गोष्टीसाठी प्रेरित ईएमएफ आणि विद्युत क्षेत्राचा मान शोधायचा आहे तुम्हाला, विद्युत प्रवाह शोधायचा आहे. आता याच्यात दुसरी गोष्ट काय आहे की पृथ्वीना चुंबकीय क्षेत्रानं समस्थितीत घटक एवढा दिलेला आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड एवढं दिलेलं आहे. ओके, मग तुम्हाला 2 फ्लक्स येतात. ठीक आहे, मी मीटिंग एंड करून स्टार्ट करतो, परत जॉईन करा फटाफट.